जय महाराष्ट्र. वाहतूक विभागातील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी ऑनलाईन चलन आणण्यात आलं. म्हणजे नागरिकांनी सिग्नल तोडला, नो एंट्रीमध्ये गेले, हेल्मेट नाही घातलं, ट्रिपल सीट असेल, तर या सगळ्याला ऑनलाईन दंड पडून तुम्हाला ऑनलाईन पावती आणली गेली. चांगली व्यवस्था होती. सुरुवातीला लोकांनी कौतुकही केलं, पण आता त्याचे दुष्परिणाम दिसायला लागलेत. आता माझ्याच परिचयातील एका व्यक्तींचं त्यांची गाडी बँगलोरला आहे, पण त्यांना दुसऱ्याच्या गाडीचे फाईन त्यांच्या नंबरवर येत आहेत आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही चलन भरा. बरं, त्यांनी सांगितलं की माझी गाडी बँगलोरला आहे, इथं नाही आहे, तरी पण माझ्या नावाने चलन येतं आहे. तर ही प्रत्येक गोष्टीची दुरुस्ती करण्यासाठी लोक अदालतमध्ये जायचं. म्हणजे हा किती त्रास. नॉर्मल पोलीस स्टेशनमध्ये, वाहतूक विभागाच्या पोलीस स्टेशनमध्ये ही गोष्ट होऊ शकत नाही का? मागे देखील एका फूड ब्लॉगरला त्याची गाडी घरी पार्क असताना फास्टॅगमध्ये त्याच्या गाडीचे चलन कापले गेले. ही कुठल्या प्रकारची व्यवस्था आहे? एकीकडे तुम्ही डिजिटल इंडियाची घोषणा करायची आणि दुसरीकडे मात्र तुमच्या डिजिटल इंडियामध्ये त्या अशा प्रकारचे घोळ येतात, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून हे ई चलनमधील घोळ लोक अदालत किंवा तसल्या ठिकाणी जाऊन सोडवण्यापेक्षा वाहतूक पोलीस स्टेशनमध्ये सोडवले गेले तर काय फरक पडतो, याच्यावर नक्कीच विचार केला गेला पाहिजे. जय महाराष्ट्र.